मित्रांनो, आत्ताच सोयाबीनला फवारणी केली. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे ट्रॅक्टरवर फवारा आहे. तर मित्रांनो, खूप जणांचे कमेंट येत होते की सोयाबीन फवारणीबद्दल. काही जणांचे कमेंट, सोयाबीन वाढ झाली आहे तिथे कोणतं कॉम्बिनेशन वापरायचं, किंवा माळाला किंवा हलक्या रानात सोयाबीनची वाढ खूप कमी झाली आहे तिथे कोणतं खत किंवा टॉनिक मारायचं. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला 2 कॉम्बिनेशन सांगणार आहे. त्यामध्ये तुम्ही कोणतं कॉम्बिनेशन तुमच्या सोयाबीनच्या वाढीनुसार व प्रकारानुसार घ्यायचं आहे. तर मित्रांनो, काही भागात सोयाबीनची वाढ झाली आहे, तिथे अतिरिक्त वाढ झाली आहे आणि आपलं सोयाबीन तिथे फुलावर आले, म्हणजेच फुल लागले सोयाबीनला. तर तिथे वेगळं कॉम्बिनेशन मारायचं आपल्याला. आणि आपल्या सोयाबीनची कुठे कुठे हलक्या रानात वाढ कमी आहे आणि तिथे देखील आपल्याला सोयाबीनला फुलं लागले, तर तिथे वेगळं कॉम्बिनेशन मारायचं आपल्याला, जेणेकरून आपली तिथे सोयाबीनची वाढही चांगली होईल आणि फुलंही चांगल्या प्रमाणात लागतील. तर तर हा प्लॉट पाहू शकता तुम्ही, वाढ कमी आहे आणि सोयाबीनला फुलं लागलेत. तर मित्रांनो, अशा ठिकाणी वेगळं कॉम्बिनेशन वापरायचं आपल्याला, जेणेकरून आपल्या सोयाबीनची वाढही होईल आणि तिथेच फुलंही जास्त लागतील आणि फुलांचं रूपांतर कळी अवस्थेमध्ये देखील होईल. तर अशा ठिकाणी मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. या विद्राव्य खतामध्ये तुम्ही 12-61-0 या खताचा वापर करायचा आहे. त्यामध्ये नत्राचा देखील थोडाफार उपयोग आहे आणि फॉस्फरसचा देखील उपयोग आहे, जेणेकरून तिथे वाढही होईल आपल्या सोयाबीनची आणि तसंच आपल्या सोयाबीनला फुलंही चांगल्या प्रमाणात लागतील. आपल्याला तिथे दोन्ही प्रकारचं काम होईल. 12-61मुळे जे काही आपली पानाची क्वालिटी आहे, पानाची क्वालिटी सुधारल्यामुळे आपल्या प्रकाशसंश्लेषण चांगलं होतं. तसंच मित्रांनो, फॉस्फरसमुळे एकतर आपल्या झाडाला फुलंही चांगले लागतील आणि तसंच आपल्या मुळांचाही देखील विकास होईल, जेणेकरून जमिनीतले अन्नद्रव्य उचलताना सोयाबीनला मदत होईल. आणि मित्रांनो, जे काही आपलं 12% नत्र आहे, तर ते मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या तिथे वाढ करण्यासाठी व फुटवे करण्यासाठी मदत करेल. आणि मित्रांनो, तसंच आपल्याला एका खतासोबत एक टॉनिक घ्यायचं आहे. तर मित्रांनो, टॉनिक अगोदर आपण पहिल्या फवारणीमध्ये वेगळं वापरलं होतं. आता दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला वेगळं टॉनिक वापरायचं आहे. टॉनिक का वापरायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्या सोयाबीनची तिथे वाढही होईल आणि मित्रांनो जास्तीत जास्त फुलकळी लागेल, फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होईल आणि आपली फुलगळ थांबेल. तर अशासाठी मित्रांनो, तुम्ही कोणतेही टॉनिक घ्या, ज्या टॉनिकमध्ये ॲमिनो बेस असलेलं कुठलंही टॉनिक घेऊ शकता. त्यामध्ये टाटा बहार घेतलं तरी चालेल, ॲम्बिनेशन घेतले तरी चालेल किंवा इसाबियन घेतले तरी चालेल. मित्रांनो, या घटकामध्ये ॲमिनो बेस औषध घटक आहे, तर तुम्ही तिथे वापरू शकता. कारण त्यामुळे आपल्या सोयाबीनला जे काही फुलकळी लागणार आहे, जे फुलं लागणार आहेत मित्रांनो, ते तिथे गळही होणार नाही. आणि तसेच मित्रांनो, अजून थोडे म्हणजे झाडाला अजून थोडे फुल लागण्याची प्रोसेस चालू होईल, जेणेकरून आपल्या सोयाबीनचं उत्पादन वाढेल आणि जे काही फुलगळ होणार आहे, तर ते फुलगळ तिथे मित्रांनो रोखण्यास मदत होईल, फुलगळी. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण आलं आहे, जागोजागी पाऊस पडत आहे, ढगाळ वातावरण रोजच आहे. तर अशा ठिकाणी मित्रांनो, सोयाबीनची जिथे कुठे दाटण झालेस, तर अशा ठिकाणी मित्रांनो आपल्याला तिथे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक हे 2 प्रकारचं येतं. सर्वप्रथम लिक्विडमध्ये एक बुरशीनाशक येतं आणि तसंच मित्रांनो पावडर फॉर्ममध्ये एक बुरशीनाशक येतं. तर मित्रांनो, आपल्याला कोणतं वापरायचं आहे, तुम्ही तिथे जर लिक्विड वापरत असाल तर तिथे मित्रांनो टिल्ट घेऊ शकता. टिल्ट नाही मिळालं तर तुम्हाला तिथे स्टुडिया नावाचं देखील बुरशीनाशक आहे, ते घेऊ शकता. तुम्ही टिल्ट अर्धा ml वापरा व कस्टुडा अर्धा ml वापरा. तर मित्रांनो, तुम्हाला जर लिक्विडमध्ये घ्यायचं नसेल तर तुम्ही तिथे पावडर फॉर्ममध्ये देखील घेऊ शकता. त्यामध्ये साफ आहे, रेडोमिक गोल्ड आहे, M45 आहे किंवा 22 आहे किंवा रोको आहे. तुम्हाला जे स्वस्तातलं मिळेल ते बुरशीनाशक वापरा. कारण मित्रांनो, ह्याच कॉम्बिनेशनसोबत आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे. कीटकनाशक का घ्यायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही पाहू शकता जागोजागी पानं कातरले. तर हे पानं कातरण्याचं कारण म्हणजे उंटाळी, फुलाळी, जे काही पानं खाणारी आळी आहे, तसेच इथे मित्रांनो मावा, तुडतुडे, जे काही रसशोषी किडे आहेत, जे पानं खाणारी आळे वगैरे आहेत, तर इथं मित्रांनो याचा जास्त प्रभाव झालेला असतो. कारण की आभाळ आले, तुम्ही पाहू शकता या ढगाळ वातावरणामध्ये आळीचा प्रसार जास्त होत असतो. तर अशा वेळी मित्रांनो आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे. तर मित्रांनो, फुल अवस्थेत मित्रांनो जे काही गॅस पॉयझन आहे, तर तिथे गॅस पॉयझन कीटकनाशक वापरायचं नाही. साधं सिंपल तुम्ही इमामेक्टिन बेन्झाईट घटक असलेला कोणतंही औषध वापरू शकता. तिथे इव्हिसेंट वापरू शकता. जर लिक्विडमध्ये घ्यायचं असेल तर तिथे तुम्ही ॲम्प्लोगो देखील घेऊ शकता. ॲम्प्लोगो अर्धा ml घेऊ शकता. इव्हिसेंट देखील अर्धा ग्रॅम तुम्ही वापरू शकता, जेणेकरून आपल्या सोयाबीनवर कुठलीच आळी, उंटाळी, पान खाणारी आळी, कुठलेच किडे वगैरे पडणार नाहीत. आपलं सोयाबीन एकदम निरोगी राहील. या कॉम्बिनेशनमुळे आपल्या सोयाबीनची तिथे वाढही होईल, चांगल्या प्रमाणात फुलेही लागतील व तिथे फुलगळही थांबेल. आणि तिथे आपल्याला कीटकनाशक वापरल्यामुळे तिथे आपल्या कुठल्या झाडावर आळी वगैरे उंटाळी पडणार नाही. आणि तुम्ही जर बुरशीनाशक घेतलं तर उत्तम, म्हणजे तिथे कुठल्या बुरशींचा देखील अटॅक होणार नाही. तर मित्रांनो, हे झालं सोयाबीनची वाढ कमी असलेलं. तर मित्रांनो, आपण पाहिलं तर सोयाबीनची तिथे वाढ कमी असलेलं कॉम्बिनेशन. तर आता सांगतो मित्रांनो, ज्या ठिकाणी सोयाबीनची वाढ जास्त झाली आहे आणि तिथे मित्रांनो सोयाबीन फुलावर आलं आहे, तर अशा परिस्थितीत आपल्याला वेगळं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे, जेणेकरून आपली तिथे सोयाबीनची वाढही थांबेल आणि तसेच मित्रांनो आपल्या सोयाबीनला फुलंही लागण्यास मदत होतील.
तर अशा ठिकाणी मित्रांनो तुम्ही तिथे एक विद्राव्य खताचा देखील वापर करू शकता किंवा तुम्ही तिथे PGRचा देखील तिथे वापर करू शकता. तर मित्रांनो तुम्ही विद्राव्य खत घेत असाल तर मित्रांनो 05234 घ्या. 05234 का घ्यायचं मित्रांनो, त्यामध्ये एकतरी 0% नत्र येतं आणि जे काही 52% स्फुरद आणि 34% पोटॅश आहे मित्रांनो, ते आपले तिथे सर्वप्रथम झाडाची वाढ थांबवतं. मित्रांनो स्फुरद काय करतं, आपल्या सोयाबीनला फुलं काढण्यास मदत करतं. जे काही आपल्या झाडाला फुलं लागलेत, हे जास्तीत जास्त फुलं कशी लागतील याचं काम करतं. आणि जे काही मित्रांनो फुलं लागलेत तर त्याची फुलगळ रोखण्यास काम करतं. तिथे आपली काही फुलगळ होणार नाही सोयाबीनची. आणि तसेच मित्रांनो आपल्या पांढऱ्या मुळ्याची देखील वाढ होईल आणि तसेच मित्रांनो आपल्या सोयाबीनची गळही थांबेल आणि फुलं जास्तीत जास्त लागण्यास मदत होईल. मित्रांनो काही ठिकाणी सोयाबीनची वाढ अतिरिक्त होते, तर त्या ठिकाणी मित्रांनो सोयाबीनची तुमची जर वाढच जास्त खूपच वाढ होत आहे, तर अशा ठिकाणी मित्रांनो तुम्ही तिथे PGRचा देखील वापर करू शकता, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. तर हे काय करतं मित्रांनो, आपल्या झाडाची तिथे 20 दिवसासाठी वाढ स्टॉप करतं आणि जे काही आपल्या झाडाला फुलं लागणार आहेत किंवा फुलं लागलेली आहेत, तर त्या फुलाचं जास्तीत जास्त फुलं कशी लागतील याचं रूपांतर करतं. आणि आपली तिथे जे काही मित्रांनो फुलं लागलेली आहेत, तर तिथे फुलगळ रोखण्याचं देखील तिथे काम करतं आणि आपल्या झाडाची तिथे वाढ स्टॉप झाल्यामुळे जे काही पूर्ण झाडाची ताकद आहे, तर ते ताकद पूर्ण फुलं लागण्यास मदत करतं. PGRमध्ये तुम्ही गोदरेज डबलचा वापर करू शकता किंवा लिओसिनचा तुम्ही तिथे वापर करू शकता. हे दोन्ही तुम्हाला अर्धा ml घ्यायचे आहेत मित्रांनो. लिओसिन किंवा गोदरेज डबल घेतल्यानंतर आपल्याला कुठल्याही तिथे टॉनिकाचा वापर करायचा नाही त्या कॉम्बिनेशनमध्ये. आणि मित्रांनो तसेच आपल्याला ह्या कॉम्बिनेशनमध्ये जे काही पाठीमागे आपण कीटकनाशक घेतलं होतं ॲम्प्लोगो किंवा इव्हिसेंट, हे कुठल्यापैकी एक आपल्याला तिथे कीटकनाशक घ्यायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर बुरशीनाशक घेत असाल तर मित्रांनो तिथे बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता. तुम्ही तिथे साप पावडर घेऊ शकता, रोको घेऊ शकता किंवा रेडोमिक गोल्ड घेऊ शकता. तर मित्रांनो PGR जर घेत असाल तर तुम्ही शक्यतो पावडर फॉर्ममध्ये बुरशीनाशक वापरा. लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही बुरशीनाशक वापरू नका. PGR जर घेत नसाल तर तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये बुरशीनाशक चालेल. तर अशी काय आपल्या सोयाबीनची मित्रांनो फवारणी करायची आहे, जेणेकरून तिथे आपल्या सोयाबीनची जास्तीत जास्त फुलं लागण्यास मदत होतील आणि फुलगळही रोखण्यास मदत होईल आणि मित्रांनो आपलं तिथे चांगल्या प्रमाणात उत्पादन वाढेल. अशाच सोयाबीनच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व आम्हाला प्रोत्साहन मिळेल अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मित्रांनो व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जे काही आपला गावातला ग्रुप आहे त्यावरती शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.